आहेत उमेदवारांची घालमेल वाढली. अनेक उमेदवार सल्ले मागतायत. नक्की काय सल्ला मागतायत ते? निश्चित प्रत्येक उमेदवारालाच विजयश्री प्राप्त करण्याचं श्रेय पाहिजे असतं. विजयश्री पाहिजे असती तर विजयश्री प्राप्तीकरता अनेक जण आपली कुंडली दाखवायला येतात आमच्याकडे. कुंडली पाहिल्यानंतर त्यांच्या कुंडलीनुसार काय दोष आहेत हे पाहून ते अनुष्ठान करून घेतात आणि विजयश्री प्राप्ती करण्याकरता काही विशिष्ट देखील अनुष्ठान शास्त्रात सांगितले, त्याप्रमाणे देखील हे विशेष अनुष्ठान हे प्रत्येक उमेदवार करत असतात. बरं, अर्ज भरण्यासाठी कुठले दिवस शुभ आहे आणि कुठले दिवस अशुभ आहे? यामध्ये जे आहे ते 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, 28 आणि 29 तारीख हे शुभ आहेत. यामध्ये पाहिलं आपण तर 27 तारीख आणि 30 तारीख ही अशुभ मानली जाते. एक महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्या उमेदवारांना हाही प्रश्न पडतोय की माझ्या कुंडलीत असा काही दोष तर नाही ना की मी जिंकून येणार नाही, हरेल, असेही प्रश्न विचारत आहेत ना. निश्चितच अशा कुंडलीमध्ये अशी विशिष्ट काही ग्रहांची रचना असती की त्यामुळे विजयश्री प्राप्तीला अनेक अडथळे निर्माण होत असतात. यामध्ये नुसतं उमेदवाराचंच कुंडली पाहिली जात नाही, तर यामध्ये पक्षाची कुंडली पाहिली जाते. पक्षाचा जो प्रमुख व्यक्ती आहे त्या व्यक्तीची कुंडली पाहिली जाते आणि उमेदवाराची, या तिघांच्याही कुंडली पाहूनच विजयश्रीचं हे सगळं मताधिक्य कसं मिळेल हे पाहिलं जातं.